नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, महाशिवरात्रीला धतुऱ्यासाठी हे 5 उपाय करा, तुमच्या व्यवसायात प्रगती राहील। मित्रांनो, महाशिवरात्री 2024 धतुऱ्याचे उपाय। महाशिवरात्री हा महान सण यावर्षी अतिशय शुभ योगाने साजरा होणार आहे। अशा परिस्थितीत भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी केलेले उपाय खूप प्रभावी सिद्ध होतील आणि त्याचे परिणाम तुम्हाला लवकरच मिळतील। आज आम्ही तुम्हाला भगवान शिवला सर्वात प्रिय मानला जाणाऱ्या धतुऱ्याचे 5 निश्चित उपाय सांगत आहोत। या उपायाने पालन केल्याने तुमच्या जीवनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या घरांमध्ये सुख शांती स्थापित होण्यासोबतच तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल। चला जाणून घेऊया धतुऱ्यासाठी हे कोणते उपाय आहेत। त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील। तर मित्रांनो, सर्वात सिद्धी योग, शिवयोग आणि सिद्धी योग यांच्या संयोगाने यंदा महाशिवरात्री साजरी होणार आहे। यावेळी जर तुम्ही भगवान शिवला प्रसन्न करण्यासाठी धतुऱ्याचे आवडते फळ वापरून पाहिलं तर भोले बाबा लवकरच तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला इच्छित फळ देतील। तुमच्या जीवनात सुख समृद्धी वाढेल आणि करिअर आणि व्यवसायात प्रगतीबरोबरच तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल। सर्वात सिद्धी योग आणि शुक्रवारचा दिवस असल्यामुळे तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल आणि भगवान शंकराच्या कृपाने धनही मिळेल। अनेक दिवसांपासून व्यवसायात मंदी आहे, त्यामुळे यावेळी शिवरात्रीला हा धतुऱ्याचा उपाय करून पहा। पांढऱ्या चंदनात एक धतुरा बुडून शिवलिंगाला अर्पण करा आणि काही तास तसाच राहू द्या। त्यानंतर हा धतुरा उचला आणि लाल कपड्यात गुंडाळा आणि तुमच्या दुकानात, शोरूम किंवा ऑफिसच्या संपत्तीच्या जागेत ठेवा। असं केल्याने तुमच्या व्यवसायात प्रगती होत राहील। महाशिवरात्रीला पूजा करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करताना 5 धतुरा हळदीच्या पाण्यात बुडून शिवलिंगाला अर्पण करा। हा उपाय करत असताना मनात भगवान शंकराचे नामस्मरण करा आणि डोळे मिटून ठेवा। 5 धतुरे अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून डोळे उघडून शिवलिंगाला स्पर्श करून सुख समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करा। आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी धतुरा उपाय, रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी महाशिवरात्री निमित्त भगवान शिवला धतुरा अर्पण करा आणि महामृत्युंजय मंत्राचा 11 वेळा जप करा। त्यानंतर हा धतुरा सोबत ठेवा किंवा दीर्घकाळ आजारी असलेले किंवा वारंवार आजारी पडलेल्या कुटुंबातील सदस्याकडे ठेवा। हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो। रात्रीच्या वेळी भीती वाटत असेल तर धतुऱ्याचा हा उपाय करून पहा। जर तुम्हाला कोणत्याही अज्ञात भीतीने त्रास होत असेल किंवा भीतीमुळे रात्री झोप येत नसेल तर महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर काळ्या धतुऱ्याचे मूळ शिवलिंगाला अर्पण करून उशीखाली ठेवावे। रोज झोपण्यापूर्वी एखादा मुळाला स्पर्श करा। असे केल्याने तुम्हाला रात्री भीती वाटणार नाही आणि शिवाची कृपा तुमच्यावर राहील। मुलांच्या सुखासाठी धतुऱ्याचा उपाय। जर तुम्ही अजूनही मुलांचा सुखापासून वंचित असाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी डाव्या हातात धतुऱ्याचे मूळ लाल कपड्यात बांधून भगवान शिवासोबत पार्वतीची स्तुती करा। हा उपाय केल्याने भगवान शिव आणि माता पार्वती लवकरच तुमची रिकामी पिशवी भरतील। बाळाचे हास्य लवकरच तुमच्या घरात प्रतिध्वनी सुरू होईल। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।